हॅलो गाईज, तर कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर खूप दिवस झाले होते मी व्हिडिओ शूट नाही केला होता, म्हणजे अपलोड नाही केलेला होता. हा व्हिडिओ खूप जुना आहे, 8-10-15 दिवसापूर्वीचा असेल. तो शूट तर केला होता पण एडिटिंग केला नव्हता, त्याच्यामुळे मी अपलोड करू शकले नाही. तर आज विचार केला की चला अपलोड करूया. तर मी आज तुमच्याशी एक मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे, आपली महाराष्ट्रीयन पद्धतची चिकन रस्सा. झणझणीत असा चिकन रस्सा कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिले मी इथं चिकन धुवून घेतलेलं आहे. हे अर्धा किलो चिकन आहे आणि इथं मी एक कांदा कट करून घेणार आहे चिकन बॉईल करण्यासाठी. तर मी इथे एक कांदा कट करून घेते. आता इथं मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकते. आता इथं खोबरं पण भाजलं गेलेलं आहे. आता हे थंड झाल्यावर मी मिक्सरला वाटून घेणार आहे. आता हे थंड झालेलं होतं कांदा खोबरं. आता मी मिक्सरला वाटून घेते. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर, लसूण,
आता इथे मी हे वाटून घेतलेलं आहे कांदा खोबरं. आता इथं मी थोडंसं तेल टाकते, त्याच्यात हे कांदा खोबऱ्याची पेस्ट, इथे मी टाकते धना पावडर 2 चमचे, गरम मसाला 1.5 चमचा, लाल मिरची पावडर 1.5 चमचा टाकलेली, आणि हा एव्हरेस्ट मसाला टाकते मी. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. मला इथे थोडी लाल मिरची पावडर कमी वाटत होती म्हणून मी अजून अर्धा 1 चमचा टाकली आहे. थोडंसं पाणी टाकलं आहे त्याच्यात. आता मी हे चिकन टाकते. अजून थोडं पाणी टाकणार आहे मी. पाणी थंड न टाकता पाणी गरम करून टाकायचं आहे भाजीत. इकडे मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं. इकडे भाजीला पण उकळी आलेली आहे आणि हे गरम पाणी टाकलं मी अजून. बघू शकता तुम्ही भाजी किती मस्त दिसते. आता इथं चवीनुसार मीठ, आणि शेवट कोथिंबीर टाकायची आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.